बर भारी वाटलं ना मग. लय भारी वाटलं. गाडी केली एर्टिका मस्त गेलो आलो. अयो काय चाठाळ माणूस आहे ना. आम्हाला म्हणले का बसनी जायचंय का खोटं बोलत. बसच गेला निघून एसी रूम मध्ये गेलो. भाई बघ किती माणूस खोटं बोललं. हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो. तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू, तर त्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर सकाळ सकाळची गडबड चालू होती. सकाळचं झाड लोट, सकाळची सुरुवात म्हणजे कसं आहे ना, सकाळचं सगळं साफसफाई, शेळ्यांचं झाडणं झोडणं, शेंकूर सगळं याच्यापासूनच सुरुवात होती. पण आज आहे ना थोडासा जास्तच लोड पडला होता. का आता तुम्हाला माहिती आहे का, रात्री तुमचे दाजी म्हणजे छोकूचे पप्पा गेलेत बाळूमामाच्या दर्शनासाठी. तर मग त्याच्यामुळे ना ते तिकडे गेल्या दर्शनाला गेल्यामुळं आता कसं झालं ना, सगळं माझ्यावर आणि दादावर लोड आला होता. तर मग सकाळचा पटक्यास लवकर उठून खाली गायांचा शंकूर केला, शेणबिन टाकलं आणि मग म्हणलं चला आता शेळ्यांचं झाडून घ्यावा. शेळ्यांचं झाडून घेऊस तवर दादाला म्हणलं होतं तवर तू ये ना पटपट हे करून घे, गायांना भुशा चारा आणि भुशा चारून पाणी पाजव. तोपर्यंत मी ना पटपट झाडून घेते शेळ्यांचं, म्हणजे मग 2 करडं पण पाजायला सोडता येते ना आणि एक ती ताजीचं येलेली शेळी तिचं पण करडू प्यायला येईल. तर मग इकडं मी झाडूनच घेत होते. पण मोत्या बघा आमचा कसा बसला होता वरती आयटीत मध्ये. जस काय का इथला तो मोठा हेचे वाघचे, खरं तर तो वाघचे बघा. कारण की तो आमच्या आहे ना घराचा डॉन माणूस आहे. कारण की त्याच्या जीवावर तर आमचे एवढे शेळ्या एवढ्या असं बाहेर असतात बघा. कारण आपल्याला दुसरी का कुठं कुलूप कोंड्याला जागा नाही आहे, त्याच्यामुळं आपल्या शेळ्या ह्या रातभर अशा बाहेरच असतात. तर मग हे सगळं आहे ना खरं तर त्याच्या जीवावरच आहे. तर मग झाडून झाल्यावरती मग आहे ना म्हणलं पटक्यास मग दूध काढून दादाजवळ दूध द्यायचं होतं गावामध्ये. तर मग गावामध्ये डेअरीला घालून आणि 2-3 रतीब आहेत आपले, ते पण दादाला घालायचे होते. तर मग म्हणलं मी पटक्यात झाडून घेते आणि ना हे लेंड आहेत ना मी ह्या कोपऱ्याला अशी लावून भरणार होते. कारण खाली तिकडं लोटलं ना तर साऱ्या रस्त्याला लेंड्या जातात आणि मग नंतर ते झाडाला लय त्रास होतो. तर इकडं दादाचं गायांना भुशा चारून झालं होतं आणि पाणी पण पाजून झालं होतं बघा. पण आहे ना त्याला दम निघन तवा ना त्याला मी म्हणलं होतं मला येऊस तर माझा आवरस तर तू थांब, तोपर्यंत घडीभर बस तू, मग आपण दोघं मिळून दूध काढू. पण दादाला असं झालं होतं मी कधी दूध काढीन आणि कधी गावात घेऊन जाईन. कारण की त्याला शाळेत जायचं होतं. आज शाळेचा पहिलाच दिवस होता, त्याच्यामुळे त्याची पण तीच गडबड होती. मला इथला शंकूर भरोसतो त्याला दम कुठं निघतोय. त्याला असं झालं होतं मी पटक्यास दूध काढून गावात निघून आणि पटक्यास मला म्हणजे त्याला आज शाळेत पहिलाच दिवस होता, तसा क्लास चालूच होता त्याचा. पण शाळेचा सगळे मुलं पण शाळेचा पहिला दिवस हा वेगळाच असतो बघा. तर सगळ्यांना शाळेत पहिल्या दिवसाची आतुरता असते आणि बेंच पकडायची पण घाई असते. मला येवच तर बघा दूध काढायचं काम चालू झालं एकटाच. आणि तुला दम नव्हतं निघत मला येवच तर. काय बाई आज पप्पा नाही तर कशी दशा आहे ना. तर मग तो नुकताच लागला होता. मग दोघांनी आम्ही दूध काढायला घेतले. तर कसं आहे ना शेतकऱ्याचे मुलं असतात, शेतकऱ्याच्या मुलांना काही शिकावं नाही लागत, ते आपोआप सगळं शिकतात. तर असं असतं म्हणजे त्याला काय आम्ही शिकवलं नाही दूध काढायला, पण तो असंच बघून त्याला यायला लागलं बघा. आणि तो रोज त्याच्या पप्पांना काढू लागतो, म्हणजे लागतो कधी मधी लागतो कधी मधी नाही. तर म्हणलं चला आता पटक्यास दूध काढून परत मला स्वयंपाक करायचा होता, पोरांच्या शाळेचे डबे बनवायचे होते. आज माझ्यावर एकदमच लोड आला होता, छकूचे पप्पा नव्हते त्याच्यामुळं. कारण की कसं असतं ना ते असलं खूप आधार भेटतो सगळ्या कामाला, म्हणजे मग मला इकडं गोठ्यात यायची गरजच नाही पडत. तर मग गायांना म्हणलं चला आता मी पटपट कुट्टी टाकून देते खायला त्यांना, म्हणजे मग परत मी स्वयंपाकाला लागायला मोकळी झाले. तर मग इकडंच कुट्टी टाकीत होते भराभरा आणि मग त्यांना काही गायांना कुट्टी आल्यावर त्यांना मोठू खायची मज्जाच वेगळी भेटली. मग गायां बघा कशा मोठू खायला लागल्या आणि दुधाच्या बादल्या दादाला म्हणलं तर वर तू दूध भरायला लाग. तो कसा होता शाळेचा पहिला दिवस? कितवी बेंच पकडली? 3 नंबरला आहे का? कोण कोण बसत होता तुम्ही? ध्रुवा काय पुस्तकं भेटले का शाळेतून?
अरे वा, कवर करायला लावलेत मॅडम. कवर लावायचे ना. हे गणिताचं आहे, हे इतिहास नागरिकशास्त्र, हे सायन्स, मराठी, इंग्लिश, हिंदी आणि भूगोल. अरे वा वा वा. 7 पुस्तकं. हा काय. हा, चला. कवर करायचं यांना आणि वयांना पण करायला लागलंय. हा ना. हा, चला. आणि दादाला तुला रे किती दिवस झाले तेव्हा शाळा उघडली नाही का. तो चाललंय काय, तो 10वीचं वर्ष आहे काय बघा तो मोबाईलला. हा बघा ते गाड्या बघा ते. तुला लाज आहे का टोन घ्या हाणू का तुला धरून. अभ्यास टाकून मोबाईल बघतो काय. ते मोबाईल इकडं बांगुळ कुडालं. कळत का मराठी सांगितल्याला ठेव म्हणल्याव. अय 2 मिनिटं कायचं 2 मिनिटं अभ्यासाला नाही म्हणायचा. थंब 2 मिनिटं करीत बसतो. तर चला आता आवरून घेते पटापटा. आम्हाला जायचंय थोडंसं गावात. आम्हाला तिघांना पण जायचंय, छकूच्या पप्पांना पण जायचंय, पण ते अजून आलेच नाही. तर ते काल गेलेले आहेत देवदर्शनासाठी याला आदमापूरला बाळूमामाला. तर ते रस्त्यानीच आहे. तर आम्हाला जायचंय गावामध्ये. तर गावामध्ये कशाला तुम्ही म्हणता, तर जे बांधकाम कामगार योजनेचं जे हे ना, म्हणजे त्याचं आम्ही फॉर्म भरला होता, ते आमचं झालंय. आणि आता आहे ना ते मेडिकल म्हणजे दवाखान्याचं कार्ड बनत आहे, त्याच्यासाठी आम्हाला तिथं गावात बोलावलंय. तर आम्ही आता आवरतोय आणि निघतोय. तर गायांचं सगळं आवरून झालंय. आत्ताशी पाणी पाजलं, खायला टाकलं, शेणबिन टाकलं, सगळं आवरून झालंय. आणि म्हणलं आता गावातून जाऊन यावा. छोकूचे पप्पा नाही म्हणलं, सगळं आमच्यावर लोड आला सकाळपासून. तुम्हाला तर दाखवलंच आहे काय काय केलंय काय काय नाही. काही जेवढं शक्य होईन तेवढं तुम्हाला दाखवलंय, जेवढं नाही शक्य होईन तेवढं राहिलंय. कारण खरंच नाही का म्हणजे किती काम करावं लागत आहे. छोकूचं म्हणणं आहे किती काम करतात पप्पा. काम पप्पालाच माहिती. मग आता त्यांना काम नको का. ते जर बाहेर कुठं नोकरीला नाही मानल्यावर त्यांना हे काम तर करणं गरजेचंच आहे ना. एक दिवस नाही तर ते आपल्याला किती लोड आला. हा मग ते करावंच लागते है की नाही. तर असं आहे छोकूचं बघा इकडं किती टापटीपणा आणि मस्त व्यवस्थित ठेवी ती सगळं छान मस्त कपड्यांच्या घड्या बिड्या. तर असं आहे. तर चला आता घेतो पटक्यास आवरून जातो. त्यांचा सकाळपासून 2 वेळा फोन येऊन गेलाय. तर चला आता जे व्हिडिओला नवीन आले असेल त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू करा, लाईक करा आणि छान अशी कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळन आपल्या गावाकडल्या चैतूचं का कसं असतं गावाकडलं जीवन. आणि कसं गावामध्ये कसं करावं लागतात कामं आणि सगळं ॲडजस्टमेंट कसं करावं लागतं ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचं आपल्या गावाकडली चैतू या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझं काम आहे. आणि तर असं आहे. तर चला मग आता नाही काहीच नाही. हे पहिलं चान्स. तर मग त्यांना तुम्ही पण या इथं म्हणजे तुम्ही काय केलं
उमेशकडे ना उमेशच्या घरी उमेश घेऊन सॅम्पल घरी म्हणा वॉटर कुपन बाकी द्यायची मग तिला कोणते कुपन असेल का तो तरी नाव द्या ना आपल्याला सॅम्पल सांगितलं हा 4 टाकायचे दुखत आपलं श्वास या कोणी दिलं का काय नाही होत घडीभर घे तुझं पण चला आता सोडून आता हिचं तोंड बघा मग थोडं दुखणारच आहे ना दुखत नाही नाही दुखत अगं पण मग काही दुखायला लागलं मग बरं आहे ना आपल्याला स्कीम मध्ये ते रडायच लागली डायरेक्ट एक वर्ग टाकायचा एक टाकायची बाई बघ झालं पण हा कसं काय होते गुरांचं काय आवरायचं आम्ही सगळं आवरलंय तर कसं झालं तुमचा देव चला घरी गेल्यावर आपण बोलू आता देव देवले भारी झाला. चला आता घरी गेल्यावर बोलू आहे की नाही तर गावात ब्लडचं शॅम्पल दिलं आणि मग येताना आणले वडापाव या वडापाव खायला शकू लय गरम आहे याला वडापाव लय आवडतो मिठाई आणली आणली काय मिठाई ओके वाव ही वाली ओके हम्म ही तर मला आवडती हा ना खा मग वाली भी आली हे तिखट आहे कांदा रे मोका तिखट लागतोय है ना मी खाऊ मग मी भरली खा ना बाई खा बाळू मामाचा प्रसाद आहे तुम्ही पण असं बाळू मामाचं प्रसाद या सगळेजण बाळू मामाचा प्रसाद घ्यायला आहे की नाही आणि देव मस्त झालं पुढं जाताना पाऊस न लागला येताना नाही बाळू मामाचं दर्शन झालं. उलट पाऊस लागाय पाहिजे आणि इथं आपलं पावसा वाचून सगळं खोळंबा झालाय 4-5 लाख माणूस होतो दर्शनाला. मग एवढी त्या public. सोमवती अमावस्या होती ना म्हणून लय माणसं सगळी पब्लिकच आणि महालक्ष्मी कोल्हापूरचं ते एक दर्शन झालं तिथं खूप गर्दी होती सगळी. हा काय खूप गर्दी होती शुद्ध तुम्ही तिकडे जाऊन शुद्ध बोलायला शिकलेत काय मग आता कसं माणसं तिथली कशी बोलायला तशीच सवय आली. असं झालं काय बर भारी वाटलं ना मग लय भारी वाटलं गाडी केली एरटिका मस्त गेलो आलो. अयो काही चाठाळ माणूस आहे ना आम्हाला म्हणले का बसनी जायचंय का खोटं बोलत बसच गेला निघून येशी रूम मध्ये गेलो. भाई बघ किती माणूस खोटं बोललं अगं पण मस्त झाला प्रवास भारी. असं तुम्ही कधीपासून खोटं बोलायला शिकले तसं तुम्ही पहिल्यापासूनच खोटं बोलता लहानपणापासून खोटं बोलतो. खरं तुमच्या आईनं कधी शिकवलंच नाही तुम्हाला हम्म, हाय की नाही हम्म. बसू का आता?